हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण दुधी हलवा कसा बनवायचा ते बघणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि सोबतचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि चांगला असा धुवून घेतलेला आहे आणि कोवळा घ्यायचा आहे आपण बघून, धुवून घ्यायचा नाही कारण त्याच्या आतल्या बिया खूप मोठ्या असतात। म्हणून आपला दुधी हलवा जर बनवायचा असेल तर असा कोवळा दुधी भोपळा घ्यायचा आहे। आता याची वरची आपण साल काढून घेणार आहे। तुम्ही नाही साल काढली तरी पण चालेल, तसंच किसून घेतला तरी पण चालेल। मी साल काढून घेते। आता याची वरची साल काढून झालेली आहे आणि साईडचा आपलं हे भाग आहे तो आपण कट करून घेणार आहे। आता हे आपण मध्ये 3-4 भाग असे करून घेणार आहोत आणि किसून घेणार आहोत। असे मध्ये मध्ये छोटे असे पीस करून घ्यायचे, किंवा तुम्ही डायरेक्ट असं किसून घेतला तरी पण चालेल। ते बघू शकता किती असा कोवळा घेतलेला आहे। आता हा आपण किसणीने किसून घेणार आहोत आणि हा दुधी हलवा करताना आपल्याला किसून घेतलं की लगेच बनवायचा आहे, नाहीतर तो दुधी भोपळा लगेच काळा पडतो। त्यामुळे किसल्या किसल्या आपल्याला हे करून घ्यायचंय, असं आपल्याला किसून घ्यायचंय एकदम। तर इथं आपण हे सगळंच किसून घेणार आहोत। तर इथं हे किसून झालेला आहे आपला दुधी भोपळा। त्याला किती पाणी सुटलं तर हे पिळून घेऊ आपण पाणी। त्यातलं पाणी काढून घ्यायचंय। आता हा किसून घेतल्या घेतल्या याची प्रोसेस लगेच करायची आहे। तिथं हवेशी संपर्कात आला की लगेच तो काळा पडतो। अशा प्रकारे आपल्याला हा पिळून घ्यायचा आहे। तर इथे आपला हा दुधी भोपळा चांगला पिळून झालेला आहे। तर इथे कढई ठेवलेली गॅसवरती, 2 चमचे आपण तूप घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये हा दुधी भोपळ्याचा किस आपण परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं आपण हा चांगला असा परतून घेणार आहोत तुपामध्ये। खूप उशीर लागत नाही हा दुधी हलवा बनवायला, पटकन होतो। तर इथे आपले हा तुपामध्ये परतून झालेला आहे 2 ते 3 मिनिटं। आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत। 1 ग्लास दूध घेतलेला आहे इथे मी। तर हे सुरुवातीला मी थोडंसंच घातलेलं आहे। आता जे राहिलेलं थोडंसं दूध आहे ते पण घालून घेऊ याच्यामध्ये आणि चांगलं असं परतून असं 10 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। वरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपण हे चांगलं शिजवून घ्यायचंय। तर इथं 10 मिनिटं झालेली आहेत। दूध पण आपलं चांगलं असं त्याच्यात आटलेलं आहे। थोडासा आपला दुधी हलवा घट्ट झालेला आहे आणि छान शिजला पण आहे। तर आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत। आता तुम्हाला कितपत गोड पाहिजे तेवढी तुम्ही साखर घालून घ्यायची आहे। जर कमी गोड पाहिजे असेल तर साखर कमी घाला।
इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणि चांगलं असं हलवून घ्यायचंय आणि पूर्ण हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती ठेवायचंय. तर इथं हे आपलं दुधी हलवा घट्ट होत आलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर घातलेली आहे. थोडंसं परतून झालं आपण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहे. आता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही ड्रायफ्रुट्स ह्याच्यामध्ये घालू शकता. तुम्ही बदाम घातलेले आणि काजू गर घातलेले. अजून 2 मिनिटं आपण ह्याच्यामध्ये हे परतून घेणार आहोत आणि घट्ट झालं की आपला इथं दुधी हलवा तयार झालेला आहे. दिसायला पण खूप छान दिसतो आणि टेस्टला तर खूपच छान लागतो. आणि सर्रास लहान मुलं दुधी भोपळ्याची भाजी खायला मागत नाही किंवा मोठ्या व्यक्ती सुद्धा खायला मागत नाहीत असे दुधी भोपळ्याची भाजी वगैरे. तर अशा वेळेला त्यांना हा दुधी हलवा करून द्यायचा म्हणजे ते आवडीने खातात. तर इथं आपला हा दुधी हलवा बनवून तयार झालेला आहे आणि आपण गार्निशिंग साठी वरती आपण बदाम आणि थोडेसे काजू घालून देणार आहोत. तर इथं दुधी भोपळ्यापासून दुधी हलवा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण हा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.